चला तर मग आज आपण इथं मस्त अशी सांडग्याची भाजी बघणार आहोत. उन्हाळ्यात स्पेशल अशी सांडग्याची भाजी. तुम्हाला मी हे सांडगे केलेले पण दाखवले आहेत, व्हिडिओ पण टाकलेले आहेत, तिथे जाऊन बघू शकता. हे फक्त मटकीच्या डाळीचे सांडगे आहेत. आता इथं मी ना 1 वाटी सांडगे घेतले, त्यासाठी आता मी 2 पळी तेल घेतलं आहे आणि हे छान आपल्याला लालसर होईपर्यंत छान बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला सांडगा खूप चविष्ट आणि छान लागतो. आता इथं मस्त आपला लालसर सांडगा भाजत आलेला आहे, बघू शकता. आता थोडंसं मी तेल टाकते, लय पण नाही तेल टाकायचं, थोडंच टाकायचं. 2 पळ्या तेल टाकलं आहे. तर मी आता छान बारीक गॅसवर ह्याला आपण भाजून घ्यायचा. कलर चेंज होतो, बघू शकता. आता हे तर भाजत आता लालसर असा कलर आला, म्हणजे आपले सांडगे खूप खरपूस भाजले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता ह्याच्यात आपण फोडणीसाठी इथं 2 पळी मी तेल घेतलेलं आहे. आता आपल्याला नाही तर जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे. आता इथं मी ना कांदा घेतला आहे 1 मोठा चिरून, तो पण छान आता बारीक असा घेतलेला आहे कट करून. आता छान त्याला मऊसर होसर चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथं मी वाटण्यासाठी काय घेतलं, इथं खोबरं, आलं आणि लसूण आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. आता हे छान आपल्याला जी पेस्ट करून घ्यायची आहे, थोडंसं पाणी टाकून. तोपर्यंत आपला कांदा छान मऊसर इथं भाजून झालेला आहे, बघू शकता. आता हे वाटण आपण त्यात टाकून घेणार आहोत छान. हे पण वाटण आता चांगलं परतू घ्यायचं आहे. जर असं तेल सुटूस तर छान असं परतू घ्यायचं आहे आपल्याला. जेवढं तुम्ही मसाला परताना तेवढं छान आपल्याला ना छान टेस्ट येते भाजीला पण, आणि असा कच्चा पण असो ना कांद्याचा लसण तो सगळा जातो. आता ते छान परतून झालेलं आहे, बघू शकता. आता मी ना कुठले मसाले घेतले, घरगुती आपला काळा मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला थोडासा, आणि ना हे किचन किंग मसाला घेतलेला आहे ना, थोडीशी हळद घेतलेली आहे. हे छान आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असं थोडंसं पाणी टाकायचं, थोडंसं डागाला ना मसाला थोडंसं पाणी टाकायचं. आता छान आपल्याला मसाला तयार झालेला आहे. आता आपण त्या सांडगे टाकून घेणार आहोत, इथं बघू शकता. आता छान आता आपल्याला ह्याला परतू घेऊन घ्यायचं आहे छान. आता मस्त आपलं परतून झाले. आता तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकू शकता, आता तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त. इथं मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मोठा. आता छान आपल्याला छान उकळी येऊन द्यायची आहे, आणि थोडं आता चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेते आहे. आणि आपल्याला बारीक गॅसवरच आपल्याला सांडगा शिजवून घ्यायचा आहे. मटकी डाळी सांडगा लवकर शिजत नाही, त्यामुळे आपल्याला बारीक गॅसवरती ना त्याला शिजून द्यायचं आहे, बघू शकता. आता बारीक गॅस केलेला आहे मी. आता 20 ते 25 मिनटं छान मंद आचेवर आपल्याला सांडगा शिजून घ्यायचा आहे. आता आपला सांडगा छान आता शिजत आलेला आहे. आता बघू शकता इथं मस्त आता तुम्हाला दाखवते. आता मस्त तरी पण आलेली आहे, बघू शकता. खूप छान असा कट आलेला आहे. सांडगा पण एकदम टम्म फुगलेला आहे. नक्की तुम्ही अशी पद्धतीने सांडग्याची भाजी करून बघा, खूप छान होते. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा, आणि असेच नवनवीन माझे व्हिडिओ बघत जावा. आता मस्त इथं मी ताट केलेलं आहे. मस्त चपाती तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, पण चपातीबरोबर खूप सांडग्याची भाजी छान लागते. इथं मी कैरी, 1 टोमॅटो आणि कांदा घेतला आहे तोंडी लावायला. इथं मस्त आपलं ताट तयार झाले आहे, बघू शकता. कशी वाटली सांडग्याची भाजी नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.